गोपाळकाल्यानिमित्त गोपाळकाला बनवतोय आणि तो आपण सुदामा पोह्यांचा गोपाळकाला बनवतोय। तर अनेक प्रकारे गोपाळकाला बनवला जातो। लाह्या दह्याचा गोपाळकाला बनवला जातो, सुदामा पोह्यांचा गोपाळकाला बनवला जातो। तर त्यापैकीच एक असा सुदामा पोह्याचा गोपाळकाला आपण बघतोय। तर गोपाळकाल्याचा हा प्रसाद केशरयुक्त गोपाळकाला आपण बघतोय। तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी गूळ आणि सुकामेवा जो आहे तो आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे। परंतु काजू बदाम, किशमिश, ओल्या नारळाचा खव, थोडी बडीसोप आणि सुंठ वेलचीची पूड आवश्यक आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला पोहे छान निवडून घ्यायचे आहेत। निवडून घेतल्याच्या नंतर त्याला थोडा पाण्याचा शिपका द्यायचा आहे। पाण्यात त्याला धुवायचे नाही आहेत, जसं आपण रेग्युलर कांदा पोहे करतो त्या पद्धतीने धुवायचे नाही आहेत। तर आपण त्याला थोडा पाण्याचा शिपका देऊन ओलसर त्याला करून घेणार आहोत, जेणेकरून ते ओलावा निर्माण झाल्यामुळे पोहे नरम राहायला मदत होते आणि घशात अडकणार नाहीत। तर अशा पद्धतीने आपले पोहे त्या ठिकाणी पाण्याचा शिपका देऊन झालाय। तर थोडंसं अगदी अर्धी पळी तूप टाकायचं आहे, अर्धा टीस्पून, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सुकामेवा सगळा भाजून घ्यायचा आहे। आणि आता जनरली सगळ्यांच्याच घरात सुकामेवा असतो, नसेल नाही टाकला, फक्त गुळ पोहे जरी केले तरी पण चालतं। परंतु जर सुकामेवा असेल तर आपला गोपाळकाला जो आहे तो द्विगुणित चवीचा होईल आणि असा छान गोपाळकाला तयार होईल। तर अशा पद्धतीने मंद गॅसवर आपल्याला करपू न देता फक्त यांना अशी अगदी परतल्याची टेस्ट जी असते ना, तर ती टेस्ट आली पाहिजे आणि त्याच्यामधलं मॉइश्चर थोडं गेलं पाहिजे। म्हणजे ह्या पद्धतीने आपण भाजून घेतले आणि आता गूळ जो होता तो टाकून घेतला आहे आणि गूळ अगदी बुडेपर्यंत फक्त अर्ध्या वाटीलाही कमी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे फक्त पाण्याचा बुडला पाहिजे। तर आता गूळ मेल्ट झाला आहे आपला, याचा पाक करायचा नाही आहे किंवा आपल्याला एकतारी पाक किंवा चिकट पाक असं काहीही करायचं नाही आहे, फक्त गूळ आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण जे पोहेला पाण्याचा शिपका देऊन ठेवला होता ते पोहे त्या पाण्यात टाकायचे। मी का थोडकं पाणी टाकलं की कारण की आपल्याला ह्या गुळाच्या पाण्यामध्ये ती पोहे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मग त्याही पाण्याचं प्रमाण जास्त नको व्हायला आणि याच्यातही मग तो गोळा व्हायला नको, सुटसुटीत असे छान मोकळे पोहे व्हायला पाहिजेत, म्हणून आपण त्यावेळेसच पाण्याचा शिपका देऊन घेतला आहे। तर आता ओलं खोबरं पण त्यात टाकून घेतले, हे छान परतू द्यायचं आहे गुळाच्या पाण्यामध्ये। गुळाचं पाणी पूर्ण आपल्याला शोषू द्यायचं आहे। नंतर बडीसोप टाकायची, सुंठ वेलची जायफळाची पूड घालून घ्यायची, बडीसोप अख्खीच घ्यायची आणि शक्यतोवर आपल्याला कच्ची बडीसोप घ्यायची। सुकामेवा जो परतून घेतला होता तो सगळा आपण याच्यामध्ये टाकून घेतोय आणि असं छान परतू द्यायचं आहे। परतल्याच्या नंतर आपल्याला छान कस्तुरीचा जो सुगंध असतो ना, तो गोपालकृष्णाला खूप आवडतो, म्हणून आपण केशरयुक्त दूध ह्यामध्ये घालतोय, म्हणजे तो केशरयुक्त आपला गोपाळकाला तयार होईल सुकामेव्याचा। अशा पद्धतीने हा गोपाळकाल्यानिमित्त सुदामा पोहे नैवेद्यासाठी रेडी आहेत। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर उद्या गोकुळाष्टमी सोडवण्यासाठी गोपाळकाल्याला हे सुदामा पोहे नक्की करून बघा। अतिशय छान, सुरेख आणि पटकन होणारी अशी नैवेद्य रेसिपी आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या गोपाळकाल्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।